श्री स्वामी समर्थ. आजची कथा आहे एका साध्या शाळेतील शिक्षकाची. तो अत्यंत प्रामाणिक होता. रोज सकाळी उठून श्री स्वामी समर्थांचा जप केल्याशिवाय तो कोणतेही काम सुरू करत नसे. एक वर्ष असे आले की त्याच्या घरावर संकटाचा डोंगर कोसळला. पत्नी आजारी पडली, मुलाच्या शिक्षणाचा खर्च वाढला आणि त्याचा पगारही अनेक महिन्यांपासून थांबला होता. नातेवाईकांनी मदत करण्याचे आश्वासन दिले, पण वेळ आली तेव्हा सर्वांनी हात वरती केले. शिक्षक मात्र दररोज स्वामींच्या फोटोसमोर बसून एकच प्रार्थना करत असे, स्वामी, मला संपत्ती नको, फक्त योग्य मार्ग दाखवा. एके रात्री तो खूप चिंतेत झोपला. स्वप्नात त्याला एक तेजस्वी संन्यासी दिसला. त्यांनी शांत आवाजात सांगितले, उद्या सूर्योदयापूर्वी गावाच्या जुन्या विहिरीजवळ जा, तिथे तुझ्या मदतीचा मार्ग आहे. सकाळी उठल्यावर त्याला स्वप्न आठवले. अनेकांनी त्याची थट्टा केली. स्वप्नांवर कोण विश्वास ठेवतो, असे लोक त्याला म्हणू लागले. पण शिक्षकाने श्रद्धा सोडली नाही. तो पहाटे विहिरीजवळ गेला. तेथे एक वृद्ध गृहस्थ बसले होते. त्यांनी विचारले, बाळा, एवढ्या सकाळी इथे कसा? शिक्षकाने सर्व हकीकत सांगितली. वृद्धांना त्याच्या प्रामाणिकपणाचा आणि श्रद्धेचा स्पर्श झाला. योगायोगाने ते एका शिक्षण संस्थेचे विश्वस्त होते. त्याने शिक्षकाला त्याच्या संस्थेत चांगल्या पगाराची नोकरी दिली. काही महिन्यात त्याचे सर्व कर्ज फेडले गेले. पत्नीची तब्येत पण सुधारली. मुलाचे शिक्षणही सुरळीत चालू लागले. तो पुन्हा अक्कलकोटला गेला आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाला. त्याच्या मनात एकच भावना होती, स्वामींनी माझी समस्या जादूने सोडवली नाही, पण योग्य वेळी योग्य माणूस माझ्या आयुष्यात पाठवला. मित्रांनो, अनेक वेळा आपण चमत्कार म्हणजे अशक्य गोष्टी घडणे असे समजतो, पण खरा चमत्कार म्हणजे योग्य वेळी योग्य मार्ग मिळणे, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे आणि संकटातही विश्वास टिकून राहणे हेच असते. म्हणून कितीही कठीण परिस्थिती आली तरी श्रद्धा आणि प्रामाणिकपणा कधीही सोडू नका. आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.